26 सीटर गाडी आहे ही, टेम्पो ट्रॅव्हलर. आता चालत्या गाडीचा एक हा AC आहे पहिली सुरुवात. हा AC तुम्ही वापरू शकता. आपण पूर्ण पार्टिशन पाहतोय आणि हा जो तुम्हाला सोफा दिसतोय तर हा आता असा मोठा होणार. तर ह्याच्यावरती 6x10चं पूर्ण मोठं बेड होऊन जातं. त्यामुळे तुम्ही झोपून सुद्धा प्रवास जर केला तर बिलकुल शीण जाणवत नाही. प्लस तुमचा राहण्याचा वगैरे खर्च पण वाचतो. माझं नाव सुनीता निराळे, मी पुण्यामध्ये राहते. डिफेन्समध्ये ॲज अ सिव्हिलियन मी सर्व्हिस केली आणि मला फिरायची आवड होती. तर आपण टुरिस्टचं वगैरे बघतो, बाकीचे सगळे अनुभव घेऊन बघितले, पण जसे फायदे तसे काही त्याच्यामध्ये अडचणी पण दिसतात की त्या एरियामधलं तुम्हाला काही सगळी ठिकाणं पाहता येत नाहीत. कधी राहण्याची सोय होत नाही किंवा कधी जेवणाची व्यवस्था नीट नसते. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोविडचा काळ किती सगळ्यांना अगदी अवघड होता. मग घरी बसून घरातनं बाहेर पण जायचं नाही. मग वेळ घालवायसाठी दुसरं साधन काय सोशल. मग सोशलमध्ये बघता बघता यूट्यूबवरती मला असे ह्याचे बरेचसे फॉरेनचे म्हणा किंवा काही आता गुजरात असे 2-3 ठिकाणचे मला व्हिडिओज बघायला मिळाले. मग सहज डोक्यात आलं की अरे आपण का नको अशी बनवायला गाडी. मग त्या बाजूने विचार चालू झाला. मग करत बाकी सगळी व्यवस्था करत मग शोधाशोध झाली कोण बनवतं काय, कुठली गाडी घ्यायला पाहिजे, कारण स्पेस जास्त पाहिजे होती. मग त्यातली ही निवडली. 26 सीटर गाडी आहे ही, टेम्पो ट्रॅव्हलर. लांबी रुंदीची जरा जास्त आहे कारण जागा जास्त हवी होती आपल्याला. आणि मग कस्टमाइज कोण करतं काय करतं ती सगळी माहिती वगैरे काढून मी आर्किटेक्चर लाईन म्हणजे ड्राफ्ट्समनचा माझा कोर्स झालेला, तर ते नॉलेज थोडंफार वापरून. आणि मी एक महिला, मग महिला म्हणून आपल्याला नक्की घरात घर लगे डोळ्यासमोर उभं राहतं. मग घरात बाबा काय काय असतं असं डोक्यातून एक कल्पना सुचत गेल्या आणि त्यानुसार हे सगळं डिझाईन झालं. म्हणजे हे चालतं फिरतं थोडक्यात घरच आहे बिलकुल. याच्यामध्ये काय काय सुविधा आहेत या वाहनामध्ये? ह्याच्यामध्ये आता तसं पाहायला गेलं तर आपण घरात जे काही सगळं वापरतो मी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वापर केलेला आहे. आता चालत्या गाडीचा एक हा AC आहे पहिली सुरुवात. हा AC तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्ही कुठे मुक्काम केला तर त्याच्यासाठीचा हा एक AC आहे वेगळा. ड्रायव्हर आता इथं आपण पूर्ण पार्टिशन पाहतोय, मग ड्रायव्हरशी संपर्क कसा करायचा. मग आता ही व्यवस्था केली की इंटरकॉम आहे, तो तुमच्याशी संपर्क करू शकतो किंवा तुम्ही त्याला काही सांगू शकता बाबा थांबायची गाडी किंवा कशी. आणि हा जो तुम्हाला सोफा दिसतोय तर हा आता असा मोठा होणार. तर ह्याच्यावरती 6x10चं पूर्ण मोठं बेड होऊन जातं. त्यामुळे तुम्ही झोपून सुद्धा प्रवास जर केला तर बिलकुल शीण जाणवत नाही. किंवा रात्रीतनं जरी तुम्ही निघाले तर नेक्स्ट डेस्टिनेशनला तुम्ही सकाळी सुद्धा पोहोचू शकता. तो वेळ वाचतो तुमचा. प्लस तुमचा राहण्याचा वगैरे खर्च पण वाचतो. प्लस TV दिलेला आहे, म्युझिक सिस्टीम दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे वॉशरूम. महिलांचा तर खूपच प्रश्न, आपण भारतामध्ये अजून तेवढ्या सुधारणा नाहीत किंवा कुठेही बघतो. तर मेन मुख्य मी अगदी अद्ययावत टाईपचं वॉशरूम ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हँडवॉश वगैरे पाण्याची सगळी सोय केलेली आहे. आणि आपलं महिला म्हटलं की आवडीचं किचन. तर मी मुख्यतः ही गाडी माझी RTO पासिंग आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5-5 किलोचे 2 सिलेंडर ऑथराईज आहेत. फ्रीज आहे आणि ओव्हन आहे त्याच्यामध्ये, इंडक्शन आहे. जवळजवळ मी सगळ्या सोयी त्याच्यामध्ये केल्या. म्हणजे वरती सुद्धा ना टेंट ठेवून 2 जण वरती झोपायची व्यवस्था पण मस्त तुम्ही वरती ती पण सोय केलेली की जेणेकरून एक वेगळा आहे की आता पण फक्त ते हॉल्ट असताना चालू गाडीमध्ये आणि शिवाय सामान वगैरे पण जास्त असेल तर ठेवता येतं. तर याच्यामध्ये किती जण प्रवास करू शकतात? याच्यात 6 जण तुम्ही प्रवास करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे की कुणालाही वाटेल की आपल्याला असं वाहन बनवायचं आहे, तर याच्यासाठी खर्च किती लागला तुम्हाला? खर्च कसं आहे की तुम्हाला तुमच्या फॅसिलिटीज काय हव्यात. मूळ गाडीची किंमत जी तुम्ही घेताल ती आता ह्याच्यामध्ये 17 सीटर आहेत, 21 सीटर आहेत, काहीतरी 24 सीटर आहेत. तर मी त्यातलं मोठं मॉडेल घेतलं 26 सीटर. तर ते तुमच्या विचारानुसार की तुमची कॅपॅसिटी गरजेनुसार आहे आणि शिवाय तुम्हाला सुविधा काय पाहिजेत त्यातल्या. आता मी थोडीशी लक्झरियस टाईपमध्ये बनवली की छान वाटतं तेवढं. चला हॉटेलचा फील गाडीमध्ये येतो. त्यामुळे मी म्हणजे साधारणपणे 40 लाखाच्या पुढचा तर तुम्हाला गृहीत धरायला लागला. सगळं करणार त्याच्या पुढेच होणार कदाचित. एक 20 मीटरची वायर आपण प्लग करायसाठी ठेवलेली. मग तुम्ही एक सुरक्षित ठिकाण बघून एखादं हॉटेल वगैरे किंवा रिसॉर्ट बघून जी तुम्हाला सुरक्षित जागा ती आम्ही पाहायला मदत वगैरे करतो. शिवाय माझी गाडी MTDC मध्ये आपल्या टुरिझम महाराष्ट्र डिपार्टमेंटला रजिस्टर्ड केलेली आहे. तर त्याचे जे टाईप केलेले हॉटेल्स वगैरे किंवा जे काही कुठलेही असतील ना तर तिथं ते परमिशन देतात लावायला वगैरे. आणि तसंही बरीचशी आता पर्यटन स्थळ आपण पाहतो, कोकण झालं, होमस्टे वगैरे असतात, तर त्याला जास्त काही खर्च येत नाही. कारण जे ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला AC किंवा बाकीच्या वस्तू तर त्याला पॉवर जास्त लागते. आणि मग गाडी बंद ठेवून ते म्हणजे AC प्लस गिझर आणि ओव्हन वगैरे धरून किंवा इंडक्शन वगैरे लावायचं तर ते प्लस ही सिस्टीम पूर्ण त्या ह्याने आपण प्लग करून ठेवू शकतो आणि त्यांना थोडेफार चार्जेस देतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.